आपण अभ्यास करणार आहे भाई 8 तास की नाही बघू आपण एकदम क्रिस्पी गाडी बंद पाणी वाली गाडी ये ले येप तर भाई आज आपला डे नंबर 70 का काहीतरी असत. पण आजचा ब्लॉग एकदम खतरनाक ब्लॉग आहे कारण की आज आपण अभ्यास करणार आहे भाई 8 तास 12 तास अभ्यास आपण टार्गेट करणार आहे. आणि आता किती वाजलेत 10 वाजता जायचंय आपल्याला लायब्ररीला. आणि आपण घरी अजून 10 मिनिटं राहिले 10 वाजायला. जरा ते 11 वाजता जरी गेलो तरी 11 ते 1 2 3 4 8 वाजता लायब्ररी बंद होती. आपण 9 तास अभ्यास तर करूच शकतो आरामशीर. आणि 1 तास जरी घालवला तरी 8 तास अभ्यास आपण करूनच दाखवायचा आहे भाई. 8 तास अभ्यास करायचा. आणि आपल्यासोबत 2 धुरंधर पण आहेत ते तुम्हाला कॉलेजला गेल्यावरती दाखवतो. आता आपण एक मील बनवतोय. ब्रेकफास्ट मील झाली आहे आपली. इथे दिसत असेल तुम्हाला कंटेंट 6 eggs 2 egg yolks ते खाल्ले आपण. 209 ग्राम का काहीतरी होतं तुम्हाला दिसत असेल सगळीकडे. तर आता आपण लंच मील बनवतोय. ते आपले सोया चंक्स एकदम फुल एअर फ्रायरने बनवतोय. तुम्हाला दाखवतो एअर फ्रायर इन द हाऊस ना भाई. पिजन एअर फ्रायर घेतलाय. थोडस त्रास देतोय मला कारण की ते लॉक बिक होत नाही नीट चालू होत नाही नीट. तर आपण रिप्लेस करू शकतो नंतर ना. पण भाई आता आपण लावले सोया चंक्स 180 डिग्रीला. आणि किती मिनिटं राहिले 4 मिनिटं राहिले. लेट्स होप दॅट इट कॅन वर्क फाईन भाई. तर आपण त्यासाठी थांबलोय. आणि आपण त्यासोबत भाजी पण नेणार आहे 5 minutes later. तर भाई आलेला आहे तो क्षण ज्यासाठी वी वर इगरली वेटिंग फॉर दॅट थिंग. सो सोया चंक्स झालेत की नाही बघू आपण एकदम क्रिस्पी. आवाज यायला पाहिजे. भाई झालेत एकदम क्रिस्पी झालेत भाई. आपलं एक टेस्ट करून बघू आपण थोडीशी. नाही तर मग आपण परत एकदा लावू शकतो ना भाई. काय टेन्शन आहे आपल्याला. आपलाच एअर फ्रायर आहे. क्रंच तर भेटतोय भाई. आय कॅन फील दॅट क्रंच. मी आवरून घेतले भाई टॉप टू बॉटम. 3 मिनिटात मी आवरलं पण झटकीपट काम असतं आपल्या इकडे. तर भाई आता मी तुम्हाला दाखवतो लायब्ररीला जायला मी बॅग मध्ये भरतो काय. आणि बॅग माझी ऑलमोस्ट आय थिंक सो 15 ते 20 किलो तरी जड. एवढी जड बॅग ना भाई. तर मेन गोष्ट काय आपल्याला लागतं नोटबुक लागते भाई. नोटबुक. त्यानंतर ना खतरनाक गोष्ट एक्सटेन्शन. ते पण तुम्हाला पुढे जाऊन सांगतो. कारण की लायब्ररीमध्ये एकच सॉकेट दिलंय भाई. एवढी मोठी फर्ग्युसन कॉलेज आहे आणि त्यांच्या लायब्ररीला एकच सॉकेट. किंग्स लँडिंगचा राजा आहे ना मी. त्यामुळं मी सगळ्यांसाठी एक्सटेन्शन घेऊन जातो. त्यानंतर ना आपलं मेन गोष्ट आहे डबे जे आपले सोया चंक्स. थोडीशी भाजी तुम्हाला. त्यानंतर ना ह्याच्यामध्ये पॉवर बँक. त्यानंतर ना आज आपलं थोडासा शूटचा प्लॅन आहे. त्यामुळे मी स्टँड घेऊन चाललोय. वॉटर बॉटल इन द हाऊस बेबी. ही मेन गोष्ट आहे. ही सेकंड मोस्ट मेन गोष्ट आहे. मेन गोष्ट जी सगळ्यात जास्त वजनदार आहे 5 किलोची प्लेट. म्हणजे की लॅपटॉप आपला भाई एवढा वजनदार आहे ना. HP विक्टस एवढा वजन आपल्या खांद्यावरती. आणि श्रग्स मारू शकतो मी ह्याच्यावर. चला आता कॉलेजला निघूया. चलो बाय बाय. येप तर भाई ऑल इज ऑल सेट. तर आता आपण बूट घालू आणि निघूयात. किती वाजले 10 वाजून 5 मिनिटं झालेत. आणि आपण निघालो किती ब्लॉग चालू केला होता आपण 10 वाजता. लेट्स गो. गाडीची वाट लागली आहे भाई. गाडीची वाट लागली आहे. तुम्ही ना फायरिंग ऐका. मी तुम्हाला ऐकवतो. फायरिंग ऐकवतो. हे बघा. A few moments later. ओफा गाडी बंद पडली. भाई टेस्ला. अरे भाई सांगलीमध्ये टेस्ला कधीपासून आली भाई. शपथ रे. ओ भाई कडक भाई टेस्ला आहे. म्हणजे 12 पुण्यामध्ये टेस्ला आहे भाई. सांगलीमध्ये आमिरी आली आहे भाई. सांगलीमध्ये टेस्ला आली. हो भाई कोण सेलिब्रिटी बसलाय का. अरे ड्रायव्हिंग लेन्स गाडी आहे भाई. ड्रायव्हर लेस गाडी सांगली ब्रो. आडछोड शूटिंग चालू आहे भाई. टेस्लाच्या सिस्टीम मध्ये आपण डिटेक्ट झालोय की निरंजन शिर्के नावाचा ब्लॉगर शेजारनं गेलाय त्यांच्या. बापरे.
यप्त भाई आता आपण आलोय त्या 2 धुरंधर सोबत ज्यांच्यासोबत आम्ही 8 तास आज अभ्यास करणार आहे. 8 तास व्हायलाच पाहिला हो की नाही होणारच. यश माने आणि यश सुरशे 8 तास होईल का नाही आज. किती वाजले आता आता वाजले 10 वाजून 10:30 वाजले. 8 तास व्हायला किती वेळ लागतो इथून पुढे 6 वाजतो. 8 वाजेपर्यंत ना 8 वाजेपर्यंत लायब्ररी बंद होणार आहे. तेव्हापासून आपण उठणारच नाही. फक्त 1 तास ब्रेक घेणार आहे. 1 तास ब्रेक मिनिमम 1 तास ब्रेक आणि मॅक्सिमम काहीच नाही 1 तासच ब्रेक मिनिमम नाही बे, मॅक्झिमम 1 तास. ओ शिट 8 तास आपल्याला झोप नाही यावी त्यासाठी आपण घेतली स्ट्रॉंग कॉफी आणि तुम्हाला फक्त कॉफी दिसत असेल याच्यामध्ये. पिलं कॉफी मी घरून पिऊन स्टारबक्स. चाललोय लायब्ररीमध्ये आणि हे आपली लास्ट भेट असेल वगैरे. लायब्ररी कसली खतरनाक आहे लायब्ररी. 1929 पासून लायब्ररी आहे आणि आपण आता चाललोय आणि आपण डायरेक्ट आता 100 वर्षांनी बाहेर येणार. सॉरी 8 तासांनी बाहेर येणार लायब्ररीच्या बाहेर. आता तुम्हाला ऊन दिसत असेल आता तुम्हाला डायरेक्ट रात्र दिसणार आहे की नाही. एकदम खतरनाक आहे लायब्ररी. इथं एंट्री नाही आपल्याला पण वरती एंट्री फुल आहे आपल्याला. वरती एंट्री एकदम आर्किटेक्चर इज आर्किटेक्चरिंग हिअर हाय की नाही. अरे तो प्रश्न आहे का नाही काय विचारतो. बरोबर आहे. सॉरी काय तरी विचार. थॉट ऑफ द डे काय डॉक्टर APJ अब्दुल कलामचा सांगा. एकदम जुनी लायब्ररी एकदम जुनं स्ट्रक्चर कधी पण पडू शकतात असं काहीतरी हाय सीन. इकडं बॉईज बसतात तिकडं लेडीज तिकडं बसू तिकडे चार्जिंग पोर्ट सगळ्यात जवळ. 8 तास उठायचं नाही परत. 8 तास उठायचं नाही बाई बिलकुल. 2 hours later. 2 तासाचा झाला ना अभ्यास. 2 तास 17 मिनिटाचा अभ्यास झालाय भाई. आणि खतरनाक गोष्ट भाई सगळा पसारा करून बसलोय भाई. आणि तिकडे एकच पोर्ट आहे भाई. तुम्हाला सांगितलं ना मी एकच स्विच बोर्ड आहे भाई. त्याला सगळे कनेक्ट होतात. आपण जरा दिलदार माणूस आहे ना तर म्हणून आपण एक लावलं. एवढ्या सगळ्या जणांसाठी एकच पोर्ट म्हणून आपण हे आणलंय. कसं वाटतंय तुम्हाला. तर मग आता आपण ब्रेक घेतोय. थोडं खायला प्यायला जाऊ आणि मग परत येऊ आपण. 1 तासात परत येऊ भाई आपण. भाई आता आपण चाललोय आपलं मील कम्प्लीट करायला. थोडंसं भूक लागली तर त्यामुळे आपण एक घेतलंय खायचा प्यायचा ब्रेक घेतलाय छोटा फार. आणि आपण चाललोय आपल्या रस्त्याने. आणि या रस्त्यावरती नेहमी पोलीस असतात 100 आणि 1% आणि 1%. आणि हा माणूस कधी सुट्टी घेत नाही बाया खरं. काल पण दिसलं होतं संडेला आपल्याला. काय खाणार आहे यश भाऊ. मी हा आय हॅव ब्रॉट 4 eggs. हा यांनी डबा आणलाय मी डबा आणलाय. या कार्टनी डबाने आणलं. त्याचं काहीतरी बघायला लागलं आपलं. ते थोडं आपण दोघं खाऊन टाकू आहे की नाही. त्याला मी द्यायला तयार आहे माझा सगळा डब्बा पण तो घ्यायला तयार नाही. ह्या माणूस की म्हणतात माझ्यासारख्या माणसाला आणि यासारख्या माणसाला म्हणतात माणूस की डबल एकदा माणूस की म्हणते त्याला काहीतरी खराब म्हणतात. तुम्ही विचार करा. सो भाई आपली आता मील दाखवतो तुम्हाला. लंच मील दाखवतो. पहिले माझी मील दाखवतो जे मी बनवून आणली घरातनं आपण एअर फ्रायर मधनं. जे आपली 40 ग्रॅम्स सोया चंक्स. त्यानंतर ना यश भाऊ खात आहेत. यश भाऊ पण आज त्यांचं प्रोटीन गोल कम्प्लीट करतात. सोयाबीन राईस. आणि यश माने भाईंनी आणले 4 अंडी भाकरी भाजी राईस सगळं मिक्स असतात. किती कॅलरी असतील बे एका मील मध्ये. किती कॅलरी असतील एका मील मध्ये. 600 ते वरती असतील मला तर वाटतं. यश भाईंच्या मध्ये पण 400-500 असतील कॅलरी. तर हे मील कम्प्लीट करू आणि 1 तासाच्या आत आपल्याला जायचं लायब्ररी मध्ये. सो विल ट्राय गोइंग टू लायब्ररी 1 hour. लेट्स सी वी कॅन डू दॅट. जेवणाचं ब्रेक होऊन आपण आलेले 1 तासापेक्षा जास्तच ब्रेक झालाय भाई. 2 तास 1 hour 30 minutes समथिंग लाईक दॅट. मग आता आपण आलोय परत आपल्या जागेवरती जिथं आपण बसतो नेहमी अभ्यासाला. चालू केली आता परत आपण टायमर चालू करू आता. Late again. तर भाई आता आपण थोडासा अभ्यास केलाय. 4 तासाच्या पेक्षा वरती अभ्यास झालेला आहे. आता आपण थांबलोय थोडंसं ब्रेक. परत 1 तासाचा ब्रेक. 1 तास नाहीये 45 मिनिट्सचा ब्रेक आहे. त्यासाठी थांबलो. आम्ही मागवली भेळ आणि चहा बी कॉफी पिली. आणि आम्ही आता टेनिसचा खेळ बघतोय भाई. आणि मग आपलं ब्रेक 45 मिनिट्सचा थोडासा वाढू पण शकतो. आणि आता 4 तास झालेले आहेत भाई. आपल्याला अजून 4 तास करायचे वाट लागणार आहे भाई. छोटासा ब्रेक घेऊन आलोय आपण आता परत अभ्यास करायला. लॅपटॉप चालू करू. हा बंद झाला होता. यस भाऊ अभ्यास करतोय.
करतोय की नाही त्याचा रिझ्यूम भाई अजून आपल्याला इथे 4 तास झाले, अजून 6 तास होईल. 6 तास होईल. तर भाऊ लायब्ररी बंद झाली आहे. सगळं बंद होऊन मग निघालोय भाई. आपण बघितलं डेडिकेशन बघितलं भाई. पण तरी 6 तासच अभ्यास झालाय भाई. 6 तासच्या आसपासचा अभ्यास झालाय. एवढा काय झाला नाही आहे, पण 7 तास इज मोर दॅन इनफ भाई. जायची जिमला. शिट, आता आपल्याला जायची जिमला आणि पहिले पाणी भरून घेऊ. अजून आपल्याला 1 तासभर तरी जिमला द्यावं लागेल. आज आपला आय थिंक सो फुल डे. तर भाई आय डोंट थिंक सो तुम्हाला मी दिसत असेल. आपण म्हणलं होतं की नाही की अंधार उगतोपर्यंत आपण अभ्यास करणार. पण आपला शब्द ठेवला. सकाळपासून ते आता अंधार तोपर्यंत आपण अभ्यास केलाय बाई. जेव्हापासून लायब्ररी चालू झाली आहे, म्हणजे की 8 वाजता तर नाही आलो, पण 11 वाजता आलोय ना. 11 वाजता आलोय आणि लायब्ररी बंद करून चाललोय आपण. बघितलं, जी गोष्ट आपण करतो ती सगळी गोष्ट आपण बंद करूनच जातो. आणि हे आपलं बाप्पा कॅन्टीन आहे. आज साफसफाई चालू आहे आणि हे बंद केले आपल्यासाठी. 16 फेब्रुवारीला म्हणायचं. 16 फेब्रुवारीला आहे रोमॅन्सिक डे. श्रीमान लेजंड. हा हे काय श्रीमान लगो रंग. चला आता जाऊया घरी. आज आपले फुल डे जिम मारायची भाई. बघू होती की नाही जिम आपल्याकडनं 1 तासभर तरी व्हायला पाहिजे. पाणीवाली गाडी दिसली हो आपल्याला, खतरनाक पाणी फवारणी गाडी. पाऊस आला भाई, डायरेक्ट पाऊस. आज आपण चाललोय घरी आणि गाडी थोडी ठीक होते. आपण आता FC रोड वरती ट्रिपची चाललोय भाई. AI कॅमेरा लावलेत ना भाई FC रोड वरती. आता एवढं पडणार नाही काय माहिती. 1 प्लस FC. अयो हात फिरणं एवढा. अयो पाणीवाली गाडी येले यश भाऊ, तुम्हाला काय बोलायचं पाणीवाली गाडी बघून? पाणी संपलंय गाडीतलं. हा गाडीतलं पाणी संपलंय म्हणून. अरे सकाळी आमच्या सांगू इलाक्यामध्ये टेस्ला बघितली. Oh my God. टेस्ला बापरे, एवढी खतरनाक गाडी एवढ्या खेड्यागावामध्ये. एवढं खेडेगाव नाही रे ते बाबा. Later that night. टाइम कन्स्टंट जास्त आहे, त्यामुळे आपण आज साकेत गोखलेचा वर्कआउट फॉलो करणार आहे. 1 हॉरिझॉन्टल 1 वर्टिकल, बस तेवढंच बॅकसाठी. आणि बायसेपसाठी 2 आपले प्रिचर कर आणि काय अजून काय प्रिचर कर आणि हॅमर कर, बस 2च आहे. पटकीन 8 झोड संपू बाय वर्कआउट. तर भाई वर्कआउट इज ऑल सेट. आणि मी आपलं वजन चेक केलं आहे, जो की होतं 73.6 का 5 kg होतं. दॅट्स ग्रेट भाई. जो आपला कट चालू आहे त्यानुसार तरी भाई मी वीकमध्ये एकदम बरोबर रेंजमध्ये चाललो आहे, बरोबर कट चालू आहे भाई. दर आठवड्याला 1-1 किलो कमी होते. मस्त मला चालू आहे. तर आजचं आपण कन्क्लुजन इथंच करू. आपण अप्रॉक्स 6 तास अभ्यास केला भाई आज. त्यानंतरनं डाएट आपलं कंप्लीट केला मस्त एकदम. वर्कआउट आपलं एकदम भारी झालं. एवढं पण जास्त नाही झाला, पण थोडाफार झाला. आणि वेट पण एकदम कट चालू आहे, वेट कमी होत चाललं आहे भाई. तर द डे वॉज गुड, कट गुड चाललं एकदम. तर तुम्हाला भेटू आता डे नंबर 74 का 75, आय डोंट नो भाई. तर बाय बाय.